विषयी माहिती जावडेकर यांना दिली। भोसला सैनिकी शाळेच्या माध्यमातून देशाच्या सैन्य दलाला उत्कृष्ट अधिकारी आणि देशासाठी आधुनिकतेला स्वीकारणारे आणि शिस्तप्रिय नागरिक घडवण्याचं काम होत आहे, असं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। नागपूरमध्ये भोसला सैनिकी शाळेच्या परिसरात संस्थेचे संस्थापक डॉक्टर बाळकृष्ण मुंजे आणि जनरल बिपिन रावत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक सभागृहाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं देशाची वाटचाल सुरू असून जगातील सर्वात आधुनिक शस्त्र भारतात तयार होत असून आपण या शस्त्रांची निर्यात करत आहोत, असं ते म्हणाले। भारतानं नेहमी शांतीसाठी कार्य केलं असल्यामुळे बलशाली भारतच जगाला शांतीचा संदेश देऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जनरल बिपिन रावत यांच्या स्मृती कायम राहाव्यात आणि त्यांच्या कार्याची युवकांना प्रेरणा मिळावी, तसंच भारतीयांना बिपिन रावत यांच्या कार्याची आठवण राहावी यासाठी अत्याधुनिक सभागृहाची निर्मिती केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आणि रावत यांच्या देशसेवेच्या कार्याला त्यांनी उजाळा दिला। चित्रपट, दूरचित्रवाणी, ॲनिमेशन, गेमिंग